एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. त्या महिलेचं लग्न झालेलं होतं आणि त्या महिलेचा सुखी संसार तिच्या नवऱ्याबरोबर सुरू झालेला होता. आणि या सुखी संसारामध्ये त्या महिलेला 2 लेकरं सुद्धा झाले होते. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र ती जी महिला आहे, तिचं नर्सिंगचं शिक्षण झाल्यामुळं ती नर्सिंगचं काम करून आपला उदरनिर्वाह करत होती. मग याच कारणामुळं तिचं आणि तिच्या नवऱ्याचं पटत नव्हतं. मग पटत नसल्यामुळं तिनं काय केलं, नवऱ्यापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि ती तिच्या 2 लेकरांना घेऊन दुसऱ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं राहू लागली. मग ज्या ठिकाणी ती राहत होती त्याच परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणाचं लग्न झालेलं नव्हतं. मग या महिलेचं त्या तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले आणि तो तरुण या महिलेला लग्नाचं आश्वासन देऊन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊ लागला. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सगळं काही लग्नाआधीच सगळं काही करू लागला. मग अशा पद्धतीनं काही दिवस या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर एक दिवस तो त्या महिलेला म्हणला, की चला आपण एका लॉजवर जाऊ आणि निवांत एकमेकांसोबत वेळ घालू. मग ती महिला सुद्धा नेहमीप्रमाणे त्याच्यासोबत एक या लॉजवर गेली. त्या ठिकाणी लॉजवर जाऊन 203 नंबरची रूम सुद्धा बुक केली. आता रूममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी बेडवर बसले. सुरुवातीला दोघांनी नेहमीप्रमाणे एकमेकांसोबत गप्पा मारल्या आणि गप्पा मारल्यानंतर एकमेकांचे कपडे काढायला सुरुवात केली. पण मात्र कपडे काढत असताना तो तरुण आहे, तो एम्ब्रॉयडरीचं काम करत असल्यामुळं त्याच्याजवळ एक छोटासा चाकू असायचा. मग तो चाकू त्यानं खिशातून काढून बाजूलाच टेबलवर ठेवला आणि टेबलवर ठेवल्यानंतर त्या महिलेचे कपडे काढायला सुरुवात केली. दोघांनीही एकमेकांचे कपडे काढले आणि त्या ठिकाणी सगळं काही सुरळीतपणानं करायला सुरुवात केली. पण मात्र बोलता बोलता त्या तरुणानं त्या महिलेच्या कानात अशी काही गोष्ट सांगितली, की त्या महिलेनं थेट जवळचा तो छोटा चाकू म्हणजे ते कटर उचललं आणि थेट त्या तरुणाच्या गुप्त अंगावरच मारलं. एवढ्या जोरात मारलं, की तो तरुण जोरजोरात आरडू लागला, ओरडू लागला आणि ती जी महिला आहे, ती सुद्धा आरडू लागली, ओरडू लागली. कारण की त्या ठिकाणी घडलं होतं आणि दडलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? त्या तरुणाने त्या महिलेच्या कानात नेमकं काय सांगितलं होतं, हेच सविस्तर आपलं या ठिकाणी बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर बघत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला फक्त इथपर्यंतच बघायला मिळणार आहे. उगाच अर्धी माहिती सांगितली, खोटी माहिती सांगितली अशा रिकाम्या कमेंट करू नका. जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला या. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पंजाब राज्यातील लुधियानामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे. त्या महिलेचं लग्न झालेलं होतं, तिला 2 लेकरं होते, सुखाचा संसार सुरू होता. पण मात्र सुखी संसारामध्ये तिचं आणि तिच्या नवऱ्याचं न जमल्यामुळं तिनं तिच्या नवऱ्याला सोडून वेगळं राहायचा निर्णय घेतला होता. मग याच माध्यमातून त्या महिलेचं एका अविवाहित तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. हे दोघं जण लपून-लपून, छपून-छपून एकमेकांना भेटत होते. सगळं काही मनमोकळेपणानं करत होते. त्याच पद्धतीनं एक दिवस यांनी काय केले, जवळच्याच एका लॉजमध्ये 203 नंबरची रूम बुक केली. रूम बुक करत असताना दोघांचे जे ओळखपत्र आहेत, आयडेंटिटी कार्ड आहेत, ते सुद्धा त्या लॉजमध्ये जमा केलेले होते आणि रूम बुक केली होती. मग नेहमीप्रमाणे रूममध्ये गेले. सुरुवातीला गप्पा मारल्या आणि एकमेकांसोबत संबंध ठेवायला सुरुवात केली. त्या अगोदर या दोघांनी सुद्धा कपडे काढले. पण मात्र तो जो तरुण आहे तो एम्ब्रॉयडरीचं काम करत असल्यामुळं त्याच्याजवळ एक छोटासा कटर असायचं, चाकू असायचा. तो चाकू त्यानं काय केला, कपडे काढत असताना उचलून बाजूला टेबलवर ठेवला आणि त्या महिलेसोबत संबंध ठेवायला सुरुवात केली. ह्या दोघा जणांचं अशा पद्धतीनं सुरू असताना ती जी महिला आहे ती त्या तरुणाला म्हणली, की आपण असं आता किती दिवस लपून-लपून, छपून-छपून भेटायचं? तू माझ्यासोबत नेमकं लग्न कधी करणार आहे? काय करणार आहे? तू तर लग्न करतो, असं करतो, तसं म्हणला होता. पण मात्र तू लग्न करायचं नावच घेत नाही, असं महिला त्या तरुणाला म्हणली. तेव्हा तो तरुण म्हणला, की मी आता तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. कारण की माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी एक दुसरी सुंदर तरुणी बघितलेली आहे आणि तिच्यासोबत माझं लग्न सुद्धा जमलेलं आहे आणि मी तिच्यासोबतच लग्न करणार आहे. मला घरच्यांचं ऐकावं लागल, असं तो थेट त्या महिलेला म्हणल्यामुळं त्या महिलेच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तिनं त्याला तात्काळ त्या ठिकाणाहून झटकलं. जोरजोरात त्याच्यासोबत आरडायला, ओरडायला, बोलायला सुरुवात केली
आणि याच बोलण्यामध्ये दोघा जणांमध्ये वाद झाला. वाद एवढ्या विकोपाला गेला की त्या महिलेनं थेट बाजूचं जे कटर आहे ते उचललं आणि त्या तरुणाच्या गुप्तांगावर मारलं. त्यामुळं तो जखमी झाला. जखमी झाल्यानंतर कसं बसं त्यानं स्वतःला सावरलं आणि त्या महिलेच्या थेट तोंडावर बुक्क्या मारायला सुरुवात केली. बुक्क्या मारू मारू तिला घायाळ केलं, तिला जमिनीवर खाली आपटलं आणि तिच्या अंगावर बसून तिचा गळा आवळला आणि जोपर्यंत तिचा जीव जात नाही तोपर्यंत त्या महिलेला त्या प्रियकराने सोडलंच नाही. तिचा जीव गेल्यानंतर त्यानं तात्काळ त्या ठिकाणाहून त्याची पॅन्ट घातली आणि कपडे घातले आणि त्या अवस्थेमध्ये कसा तरी तो हॉटेलमधून बाहेर निघाला. पण मात्र एवढ्या गडबडीनं जात असताना त्या हॉटेलवाल्याने विचारलं कुठं जात आहेत. तेव्हा त्याने सांगितलं की मी आता जेवणाचं सामान घेऊन येतो आहे आणि काहीच वेळात वापस येत आहे. असं म्हणून तो त्या ठिकाणावर निघाला आणि थेट जवळच्या एका दवाखान्यामध्ये पोहोचला आणि स्वतःवर उपचार करायचं सांगितलं. पण मात्र ही केस असल्यामुळं खाजगी दवाखान्यामध्ये त्याला उपचार केले नाही. त्याला त्या ठिकाणाहून सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी पाठवलं आणि बराच वेळ झाला तरी तो वापस नाही आल्यामुळं इकडं हॉटेलवाल्यांना वाटू लागलं की हे तर आत्ता येतो म्हणला, पण मात्र 1 घंटा झाला, 2 घंटे झाले तरी सुद्धा तो का वापस आला नाही. म्हणून त्यांनी तात्काळ त्या रूममध्ये जाऊन पाहिलं. तेव्हा त्यांना त्या ठिकाणी ती जी महिला आहे ती अर्धेच कपडे घातलेल्या अवस्थेमध्ये, निपचिप अवस्थेमध्ये त्या रूममध्ये पडलेली दिसली आणि त्यांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली. मग घटनास्थळी पोलीस आले. पोलिसांनी पंचनामा केला. त्या ठिकाणी त्या महिलेची मृतदेहाची तपासणी केली कारण की तिचा जीव गेलेला होता. पंचनामा केला. घटनास्थळाहून काही वस्तू जप्त केल्या, ताब्यात घेतल्या आणि त्या आधारे शोध केला. तेव्हा ते जो तरुण होता तिची सुद्धा माहिती मिळाली की तो दवाखान्यामध्ये उपचार घेत आहे. पोलिसांनी त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला सुद्धा ताब्यात घेतला आहे. त्याच्यावर कायदेशीर तक्रार दाखल करून, गुन्हा दाखल करून त्याला अटक सुद्धा केली आहे. आणि जेव्हा त्याला हे घडलेलं प्रकरण विचारलं तेव्हा त्यानं सविस्तरपणे हे सांगितलेलं आहे आणि वर्तमानपत्रामध्ये, टीव्ही चॅनलमध्ये ही बातमी प्रसारित झाली आहे आणि त्या आधारेच आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून समजलेलं असेल. आता ती महिला विवाहित होती, तिचं लग्न झालेलं होतं, 2 लेकरं होते. पण मात्र तिचं तिच्या नवऱ्याचं पटत नसल्यामुळं तिनं अविवाहित तरुणासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आता तिचा नवरा चांगला होता नव्हता होता ते घटनेमध्ये सांगितलं नाही. पण मात्र नवरा चांगला नसल्यामुळं तिनं तरुणासोबत प्रेमसंबंध ठेवले होते. पण मात्र त्या तरुणानं सुद्धा त्या तरुण महिलेला लग्नाचं आश्वासन अगोदर दिलं होतं म्हणून तिनं त्याच्यावर विश्वास ठेवला होता. आता विश्वास जरी ठेवला असला तरी सुद्धा तिनं त्या तरुणाला म्हणायला पाहिजे होतं की अगोदर तू लग्न कर, मग आपण पुढचं काय ते बघू. पण मात्र तिनं तसं न केल्यामुळं, लग्नाचं आश्वासन त्याच्याकडून घेतल्यानंतर त्याच्यासोबत अशा पद्धतीनं केल्यामुळं त्या महिलेचा जीव गेलेला आहे. तर या तरुणानं सुद्धा त्या महिलेची मोठी फसवणूक केलेली आहे. त्याला माहित होतं ना तो तिच्यासोबत लग्न करू शकत नाही, याला दुसऱ्या कोणत्या तरी महिलेसोबत करावं लागणार आहे. मग त्यानं सुद्धा तिला आश्वासन नव्हतं द्यायला पाहिजे. जर दिलं होतं तर ते पूर्ण करायला पाहिजे होतं. पण मात्र अशा पद्धतीनं तिचा जीव घेऊन गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून नव्हता घ्यायला पाहिजे. आता त्याचं सुद्धा आयुष्य बर्बाद झालेलं आहे. त्या महिलेचा सुद्धा जीव गेलेला आहे. त्या महिलेच्या 2 लेकरांचं आयुष्य मात्र कशा पद्धतीनं होणार आहे याच्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. पण मात्र अशा ज्या घटना आहेत त्या सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. या नेमक्या कशामुळे वाढल्यात, काय वाढल्यात, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो. आणि जर कोणी अशा पद्धतीनं करत असेल त्याला सुद्धा सतर्क आणि सावध राहण्याचं आव्हान सुद्धा करत असतो.